अर्धा किलो मैद्याच्या करंजीसाठी अगदी अचूक प्रमाणात बनवलेलं खमंग आणि फारच चविष्ट असं हे सारण बनवून तयार झालेलं आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। खूपच मस्त असं हे रवा आणि खोबऱ्याचं सारण बनवून तयार होतं। तर हे सारण बनवताना काही गोष्टींची जर काळजी घेतली तर आपल्या करंज्या अजिबात बिघडणार नाहीत। तर कोणकोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। तर हे सारण बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते बघूया। तर इथे मी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे आणि हा वजनामध्ये साधारण 150 ग्रॅम आहे। आणि जर तुम्ही वाटीने म्हणाल तर आपल्या घरातील अशी जी आमटीची वाटी असते या वाटीने मी 4 वाटी हा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। यानंतर याच वाटीच्या मापाने मी हा रवा मोजून घेतलेला आहे। वाटीने 2 वाटी आणि वजनाने 200 ग्रॅम हा रवा मी घेतलेला आहे। रवा आपल्याला अगदी बारीक असा घ्यायचा आहे। आणि यानंतर आपल्याला साखर घ्यायची आहे। तर इथे मी वजनाने पाव किलो ही साखर घेतलेली आहे आणि वाटीने म्हणाल तर 2.5 वाटी ही मी साखर घेतलेली आहे। यानंतर इथे मी साधारण अर्धी वाटी काजू आणि बदाम घेतलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही घातला तरी चालेल, किंवा याच्या ऐवजी किंवा याच्या बरोबरच तुम्ही इथे पिस्ता, चारोळी किंवा बेदाणे याचा सुद्धा वापर करू शकताय। यानंतर इथे मी जायफळ घेतलेला आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर जायफळ घाला, नाही घातला तरी चालेल, पण मला याचा स्वाद आवडतो आणि खूप छान लागतो, तुम्ही सुद्धा जरूर घालून बघा। याच्याबरोबरच आपल्याला लागणार आहे तीळ। तर इथे मी 4 चमचे तीळ घेतलेला आहे आणि आपल्याला लागणार आहे वेलदोड्याची पावडर आणि याच्याबरोबरच आपल्याला थोडंसं तूप सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात आधी ही जी साखर आहे ही मी मिक्सरला फिरवून याची पावडर बनवून घेते। तर इथे मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे आणि आता आपण एक एक जिन्नस भाजून घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजायचे आहे। तर तीळ आपल्याला तूप तेल काहीही न घालता कोरडच भाजून घ्यायचं आहे आणि इथे अगदी गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती अगदी अर्धा ते 1 मिनिट आपल्याला ही तीळ भाजायची आहे। तीळ छान फुलून आली की आपल्याला ही तीळ काढून घ्यायची आहे। तर इथे ही तीळ बघू शकता छान फुलून आलेली आहे आणि आता ही तीळ मी काढून घेते। तर ही तीळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। तर आता मी काजू बदाम परतून घेते आणि काजू बदामचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपल्याला तूप न टाकता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर इथे थोडंसं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेते। तर इथे मी साधारण 2 ते 3 छोटे चमचे तूप घातलेलं आहे आणि तुपावरती आता हे जे काजू बदाम आहे ते आपण परतून घेऊयात। अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि इथे बघा हे काजू बदाम छान भाजले गेलेले आहेत, परतले गेलेले आहेत। तर आता हे काढून घेऊयात। तर हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला याची हलकीशी भरड करून घ्यायची आहे। तर कढईमध्ये चमचाभर तूप राहिलेला आहे आणि त्यामध्येच मी हा रवा परतून घेते। तर हा रवा आपल्याला अगदी बारीक गॅसवरती तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे, एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला हा रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तर आता साधारण 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तर साधारण 4 ते 5 चमचे मी तूप यामध्ये घालून घेते। तर इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल वापरला तरी चालेल, पण तुपाने छान खमंग असा स्वाद या सारणाला येतो। तर आता आपल्याला हा रवा छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। तर इथे बघू शकता तर साधारण 4 मिनिटापासून मी हा रवा परतत आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे रव्याला आणि मस्त खमंग असा सुवास येत आहे। तर असा आपल्याला रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा बघू शकता मस्त फुललेला आहे आणि अगदी खमंग सुवास सुद्धा येत आहे। तर रवा आपल्याला यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी भाजायचा नाहीये, तर अगदी परफेक्ट असा रंग आला की रवा काढायचा आहे। रवा काढून घेतल्यानंतर आपल्याला आता खोबरं परतून घ्यायचं आहे आणि खोबरं परतताना तूप घालायची गरज नाहीये, पण तुम्हाला हवं असेल तर घालू शकता। आणि खोबरं परतताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। खोबऱ्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि हे खोबरं आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। तर इथे साधारण 3 ते 4 मिनिट अगदी बारीक गॅसवरती हे खोबरं मी परतून घेतलेले आहे। मस्त सुवास येत आहे आणि हलकासा रंग याला आलेला आहे। यापेक्षा जास्त खोबरं आपल्याला अजिबात परतायचं नाही आहे, नाहीतर सारणाचा अगदी उग्र असा वास येतो। तर हे खोबरं अगदी परफेक्ट असं परतून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। तर हे खोबरं सुद्धा मी आता काढून घेते। तर सुरुवातीला जे भाजलेले जिन्नस मी ज्या भांड्यामध्ये काढले होते त्याच भांड्यामध्ये खोबरं सुद्धा आता मी काढून घेते। तर सगळे जिन्नस मस्त खमंग असे भाजले गेलेले आहेत आणि आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे
आणि आता याच्यामध्ये मी जे काजू बदाम परतून घेतले होते त्याची भरड काढून घेते। हलकीशी जाडसर अशी भरड आपल्याला काढायची आहे आणि ही भरड मी मिक्सरला काढून घेतलेली आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालेल। आणि आता ही सगळी भरड मी या मिश्रणामध्ये घालून घेते। पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये राहिलेले जिन्नस आपल्याला घालायचे आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी वेलदोड्याची पावडर घालते। साधारण 1 चमचा वेलदोड्याची पावडर यामध्ये मी घातलेली आहे। आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं जायफळ खिसून घालणार आहे। तुम्ही हवं तर याची पावडर घालू शकता किंवा तुम्हाला जर जायफळ घालायचं नसेल फक्त वेलदोड्याची पावडर घातला तरीही चालेल। अगदी थोडंसं जायफळ मी याच्यामध्ये खिसून घातलेलं आहे आणि हे थोडंसं मी मिक्स करून घेते। आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर इथे मी बनवून घेतलेली ही जी पिठी साखर आहे ही 1/2 किलो आहे आणि ही मी सगळी घालतीये। तर या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट गोड असं हे सारण होतं। पण तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर साधारण अर्धी वाटी किंवा 50 ग्रॅम तुम्ही ही साखर वाढवू शकता। यापेक्षा कमी साखर घालू नका, नाहीतर मग करंजी खूपच फिकी होईल। तर इथे मी सांगितलेलं हे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे। तर इथे अगदी मस्त आणि खमंग चविष्ट असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। तर हे सारण जे बनून तयार झालेलं आहे तर हे सारण अर्धा किलो मैद्याच्या करंजीसाठी अगदी परफेक्ट आहे। तुम्ही जर 1 किलोची करंजी बनवणार असाल तर हे जे मी साहित्य सांगितलेलं आहे हे दुप्पट करून घ्या। तर काही जण अगदी छोट्या छोट्या करंजी बनवतात तर तेव्हा सारण थोडंसं कमी घालावं लागतं, त्याच्यामुळे अगदी हलकंसं हे सारण शिल्लक राहू शकतं। किंवा तुम्ही अगदी जर लांब सडक अशी करंजी बनवला तर त्यामध्ये सारण जास्त बसतं, त्याच्यामुळे सुद्धा थोडासा फरक पडू शकतो। पण मध्यम आकाराची तुम्ही जर करंजी बनवली तर अगदी अर्धा किलो मैद्याची करंजी या सारणामध्ये होते। तर इथे हे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता मस्त असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। तर यापासून बनणारी करंजी अगदी खुसखुशीत आणि मस्त खमंग चवीची होते। तर आता हे सारण बनवताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते बघूया, म्हणजे आपल्या करंज्या अजिबात बिघडणार नाहीत। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, हे जे खोबरं आपण वापरतो खिसलेलं खोबरं, तर हे छान सुकलेलं घ्यायचं आहे। अगदी दमट किंवा कुबट असा वास येणारं खोबरं आपल्याला घ्यायचं नाही, तर खोबरं अगदी चांगलं आपल्याला बघून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही थोडंसं खोबरं टेस्ट करून बघू शकता आणि मगच तुम्ही हे सारण बनवण्यासाठी ते खोबरं वापरायचं आहे। खोबरं छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून मगच त्याचा हा कीस बनवायचा आहे आणि हा कीस सुद्धा आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचा आहे। आणि सारण बनवताना हे खोबरं आपल्याला छान परतूनच घ्यायचं आहे। खोबरं जर न भाजता वापरला तर हे खोबरं काही दिवसात खवट होतं आणि करंजीला त्याचा वास येतो आणि करंजी आपली लवकरच खराब होते। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे खोबऱ्याचा कीस बनवताना अगदी बारीक असा करायचा, खूप मोठा कीस बनवायचा नाहीये। किंवा काही जण विकतचा कीस आणतात, तो कीस सुद्धा खूप मोठा असतो। तर असा कीस जो आहे तो आपल्याला सुकवायचा आहे उन्हामध्ये छान कडकडीत असा, आणि हाताने थोडासा चुरून घ्यायचा आहे किंवा मग सरळ तुम्ही हा कीस छान परतून घ्या आणि मग हाताने चुरून घेतला तरी चालेल। तुम्ही जर हा खोबऱ्याचा कीस मोठा किंवा तसाच लांब सडक वापरला तर या खोबऱ्याच्या टोकदारपणामुळे करंजी फाटण्याची शक्यता असते आणि ही करंजी तेलात फुटते आणि सगळं तेल सुद्धा खराब होतं। तर करंजी जास्त दिवस टिकवायची असेल तर हे खोबरं छान सुकवून आणि भाजूनच आपल्याला या सारणामध्ये वापरायचं आहे। यानंतर पुढची आपल्याला काळजी जी घ्यायची आहे ती म्हणजे रव्यासंबंधी। तर रवा हा आपल्याला अगदी बारीक असा घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही जर मोठा रवा वापरला तर तो दाताखाली कचकच लागू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला अगदी बारीक रवा असा इथे वापरायचा आहे। आणि हा रवा सुद्धा आपल्याला छान तांबूस रंगावरती तूप टाकून भाजून घ्यायचा आहे, मस्त खमंग वास येईपर्यंत। यानंतर आपण जी साखर घेतलेली आहे ती एक तर तुम्ही वजन करून घ्या किंवा जर तुम्ही वाटीने ही साखर मोजून घेणार असाल तर पिठी साखर न मोजता आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे, म्हणजे आपला अंदाज चुकणार नाही। पुढची आपल्याला काळजी घ्यायची आहे ती ड्रायफ्रूट संबंधी। तर इथे तुम्ही काजू, बदाम, पिस्ता काहीही वापरणार असाल तर त्याचे अगदी बारीक तुकडे करून वापरायचे आहेत किंवा मग तुम्ही सरळ मिक्सरला याची भरड करू शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालेल। जर तुम्ही याचे मोठे काप बनवून घेतला तर त्याच्या सुद्धा टोकदारपणामुळे करंजी फाटण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी आपल्याला काजू बदाम एकतरी बारीक अगदी कापून घ्या किंवा सरळ भरड करून घ्या।
तर काजू बदाम भाजताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। काजू बदाम भरड करून मग भाजू नका, एकतरी अख्खे भाजा किंवा मग याचे मोठे तुकडे करून भाजा। जर या काजू बदामची भरड करून तुम्ही भाजलात तर त्यातील बारीक कण जी आहे ती करपण्याची शक्यता असते आणि हे टाळण्यासाठी आपल्याला काजू बदाम अख्खे किंवा मग मोठे तुकडे करून भाजायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला याची भरड बनवून घ्यायची आहे। तर या काही गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर आपली करंजी अजिबात बिघडणार नाही, अगदी मस्त खमंग आपलं सारण तयार होईल आणि त्यापासून करंजी सुद्धा अगदी परफेक्ट होईल। तर या पद्धतीने तुम्ही हे सारण बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।